गुरुदेव डेअरी बोल अनुभवाचे आधी केले मग सांगितले. दूध उत्पादकांना वेळोवेळी सतावणारा प्रश्न. गोचीड, गोमाश्या, पिसा, उवा, माश्या, डास, मच्छर इत्यादी परोपजीवी कीटक हे गायीला, म्हशींना, जनावरांना त्रास देतात. नुसतं त्रासच नाही, त्याच्यापासून त्यांना अनेक आजार होतात. पिसापासून लहान वासरं मरतात अतिपिसा झाल्यास. गोचडापासून मोठी जनावरं दगावतात, गोचीड ताप होतो, रक्त शोषतात. गोचीड ताप हा आजार त्याच्यामुळेच होतो. आणि याच्या निर्मूलनासाठी आपल्या तज्ज्ञ लोकांकडे अनेक उपचार आहेत, महाग महाग औषध आहेत. कोणी टाकटीक अंगाला लावतं आहे, कुणी क्लिअर ऑलच्या गोळ्या खावा घालतं आहे, कुणी नाळ्यावर औषध ओततं आहे, कुणी कातडीच्या आत त्याचं ते औषध इंजेक्शन देतात, गोचडी येत नाही म्हणतात. पण हे सगळे आजार फसवे आहेत, आपले उपचार फसवे आहेत. ह्या कुठल्याही उपचाराने गोचीड, पिसा, माश्या, मच्छर हे कीटक जात नाहीत. कारण हे उपचार म्हणजे हाल्याला रोकर पकालेलं इंजेक्शन आहे. एक जुनी म्हण आहे आपल्याकडं, हाल्याला रोग इंजेक्शन पकालेला. हाल्याचा आणि पकालेचा काय संबंध आहे? पकाला खांद्यावर आहे. तसं याचं मूळ समजावून घ्या अगोदर. मी अनेक वेळा हा व्हिडिओ टाकला आहे, पण लोकांच्या अजूनही का लक्षात येत नाही, कळत नाही. हा अतिशय आपल्या दूध उत्पादकामध्ये आणि डेअरी व्यवसायामध्ये अडथळ्याचा विषय आहे, अडचणीचा विषय आहे, खर्चाचा विषय आहे, घातक विषय आहे. पण त्याचं निर्मूलन अतिशय सोपं आहे. त्याचं मूळ लक्षात घ्या. अतिरेकी कुठं निर्माण होतात? पाकिस्तानात. मारतोय कुठं? काश्मीरात. निर्माण व्हायची प्रक्रिया चालू आहे, मारण्याची प्रक्रिया चालू आहे. पण मारताना आपले पण 4-2 मरतात, हे लक्षात घ्या. तसं गोचीड, गोमाश्या, पिसा, उवा हे सगळं घाणीत तयार होतात. खाली जमिनीत, मातीत, जिथे त्यांना योग्य वातावरण तिथे ते वितात. त्यांचं 14 दिवसाचं कालचक्र आहे, जीवनचक्र आहे. आणि ते भिंतीमध्ये, गव्हाणीच्या कडेला, शेणामध्ये जिथं आर्द्रता जास्त आहे तिथं ते मादी विते. हजारो पिल्लाला जन्म देते. ते अंडी नाहीत, डायरेक्ट पिल्ले होतात त्याचे. मग पिसा आहेत, गोमाशे आहेत, गोचीड आहेत, सगळे आहे, मासे, मच्छरी सगळे परोपजीवी कीटक आहेत. आणि हे होतात तयार तिथं. आणि संध्याकाळी गाईच्या अंगावर चढतात, रात्रभर त्यांचा कार्यक्रम करतात रक्त पिण्याचा, आणि सकाळी उतरून जातात. आपल्याला माहीत नसते, एका दुसरी दिसते, आपण म्हणतो अरे पिसा झाल्या, गोचीड झाले, काय करायचं? डॉक्टर म्हणायचं इंजेक्शन द्या. होतं. अहो तुम्ही इंजेक्शन गाईला करूच नका. माझा अनुभव सांगतो. जेव्हा 2-4 माझ्या कालोडी मेल्या, डॉक्टर मला, डॉक्टर काय चाललं आहे? माझी औषधं थकली, मला माझी औषधं संपली, आता ती मी काही सांगू शकत नाही. हे पिसा कशाने कंट्रोल होते ते तुमच्या तुम्ही बघा. तेव्हा माझे डोळे उघडले. 2-3 कालोडी लहान छोटे मेल्यावर मग मी त्याचा विचार सुरू केला, काय करू काय करू, हे मार ते मार ते मार करण्यामध्ये साधं सोपं औषध मला हाताला लागलं. करता करता ते कोणतं? हमला नावाचं औषध आहे. किंवा अनेक त्या कॉम्बिनेशनची बाजारात अनेक औषधं आहेत. क्लोरोपायरिफॉस 50% प्लस सायपरमेथिन 5%, अशा मिश्रणाचं कीटकनाशक जे आपण सोयाबीनला मारतो, तुरीला मारतो, अनेक पिकावर आपण माव्याला मारतो. कीटकनाशक म्हणून ज्याचा वापर करतो शेतीच्या पिकामध्ये, ते औषध आहे 400 रुपये लिटर. एका पंपाला 50 मिली, 3 मिलीने घेतो. 15-20 लिटरचा पंप असलं तर 50-60 मिली टाकायचं. 3 मिली एका पंपामध्ये, 1 लिटरला 3 मिलीप्रमाणे एका पंपाला 50 ते 60 मिली ते औषध घ्यायचं. आणि ते औषध आपण संध्याकाळच्या वेळेला 5 ते 6च्या दरम्यान आपल्या गोठ्यात, परिसरात, कडेने, गव्हाणीच्या कडेला, घाणीच्या कडेला, बांधकामाच्या कडेला,
5-50 किलोमीटर अंतर 5-50 फुटाच्या अंतरावर हे सगळं जमिनीवर भिंतीवर फवारून घ्यायचं. गाईच्या म्हशीच्या वासराच्या अंगावर काहीही पडू द्यायचं नाही. अजून एकदा सांगतो, गाई म्हशीच्या वासरांच्या अंगावर हे औषध टाकायचं नाही. औषध गाईच्या अंगावर पडल्यास पॉयझन होऊन जनावरं मरतील. धोक्याची सूचना सांगतो. पण खाली मारायचं आहे, मातीवर मारायचं आहे, जमिनीवर मारायचं आहे, भिंतीवर मारायचं आहे, गव्हाणीच्या कडेने मारायचं आहे, त्या परिसरात मारायचं आहे. तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही मोकळ्या रानात जरी कुठे बसाल तर गुचडी दिसतील तुम्हाला. मग तिथं काय खातात ते, तर त्या वातावरणात ते तयार होतात. तसं ह्या घाणीत तयार होतात आणि खाली मारायचं. 1 तारीख, 10 तारीख, 20 तारीख हे तीन महिन्यातून हे औषध मारायचं. ह्याची 50 मिलीची किंमत किती होते? 20 रुपये. 20 रुपये. मला 20 रुपयात कंट्रोल होते 50 गाईचा. तुमच्यात किती लागते औषध बघा, एक 10 लिटर लागेल. तुम्हाला एक 10 रुपयाचं लागेल. बरोबर आहे. मी 10 रुपयाचा दावा केला आहे. 10-20 जनावराला अर्ध पाठीवरचा पंप भरपूर झाला. माझ्यासारख्याला एक पंप भरपूर झाला. पण समजा 20 रुपयाचं मारलं तरी काय फरक पडतो? भरपूर मारा, भिंतीवर मारा, जमिनीवर मारा, खाली मारा, वर मारा, काहीही होणार नाही. पिसा, गोचिड, गोमाश्या, डास, मच्छर, थ्रिप्स, चिलटं आणि फ्लाय, हाऊस फ्लाय, साध्या माश्या असतात त्या माश्या काहीही राहणार नाही. माझ्या गोठ्यात तुम्ही या, तुम्हाला कसलंच कीटक दिसणार नाही. 1 तारीख, 10 तारीख, 20 तारीख संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान हे मी औषध मारतो. अंगावर कधीही माझ्या गाईच्या गोठ्यामध्ये मी गाईला कसलंही अंगावर औषध लावत नाही. काही लावा, साईड इफेक्ट ठरलेला आहे. मानेतून औषध द्या, साईड इफेक्ट ठरलेला आहे. मुळात जे कुठं तयार होतं आहे तिथंच घाव घालायचं आहे. मग 14 दिवसाचं त्याचं कालचक्र, जीवनचक्र आहे. आपण दर 10व्या दिवशी मारलं की त्याचे चेन तुटते. कोरोनाची चेन कशी तोडत होतो आपण तशी. आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा कंट्रोल केल्यास फक्त 10 रुपयात, खोटं नाही, अगदी केलेला अनुभव, फुकटातला अनुभव सांगतो आहे, तो तुम्ही करावा. फक्त 10 रुपयात अर्ध हे 20 रुपयामध्ये फार मोठा कोटा. एक स्प्रे पंप 50-60 मिलीचं औषध घ्यायचं, मारायचं. पण रेग्युलर महिन्यातून 3 वेळा. आणि कधीही पिस होणार नाही, कधीही गोचिड होणार नाही, कधीही गोमाशी होणार नाही, कसलेही डास मच्छर होणार नाही आणि त्याच्यापासून होणारे रोग होणार नाहीत. ज्यावेळेस गाईच्या अंगावर गोचिड होतात, गोमाशी होतात, पिसा होतात, तो त्यांचा कार्यक्रम करून जातात. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यांना होऊच द्यायचं नाही, त्यांना आपल्या परिसरात जन्मूच द्यायचं नाही. आपल्या गाईच्या अंगावर येणारच नाहीत. मी कधीही गाईला औषध लावत नाही, कधी टाकटीक लावत नाही, कधीही गाईला ते ऑल क्लिअर नावाचं औषध देत नाही, कधी मानेतून देत नाही, नाळ्यातून सोडत नाही, काही करत नाही. कसलंही द्यायचं नाही, घ्यायचं नाही, फक्त खाली मारायचं आणि अशा पद्धतीने कंट्रोल करा. नक्की 100%, 500%, 1000% 10-20 रुपयामध्ये हा कंट्रोल होतो आहे. करून बघा आणि तुम्ही ते करावं ना आपलं पशुधन वाचवावं. भेटूया पुढच्या भागामध्ये.